सर्वात पहिले या देशाचा गौरव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना यांच्या चरणी सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करतो। आज आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं परभणी येथे 10 डिसेंबरला जी निंदनीय घटना घडली, या घटनेचा सर्वप्रथम मी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून जाहीर निषेध करतो। आणि हे झाल्यानंतर पोलिसांनी जो आंबेडकरी समाजावर अत्याचार केला, जे कॉम्बिंग ऑपरेशन केलं आणि तुरुंगामध्ये या आंदोलनात शहीद झालेले आमचे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी असतील, शहीद भीमसैनिक आमचे नेते विजय वाकोडेजी असतील, यांच्या प्रति आतापर्यंत शासनाने कोणतीही आपुलकी दाखवली नाही। काल परवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं की आम्ही महाराष्ट्र शासनातर्फे 10 लाखाची मदत सूर्यवंशी कुटुंबाला करणार आहोत। पण आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनी महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारला अशी आग्रही मागणी केलेली आहे की कमीत कमी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र शासनातर्फे 50 लाखाची मदत, शासनामार्फत 50 लाखाची मदत आणि त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीला शासनामार्फत नोकरी देण्यात यावी अशी आग्रही मागणी आम्ही करतो। आणि एका गोष्टीचं लक्ष मला आज मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला सांगायचं आहे की आम्ही इथे येण्या अगोदर जी काँग्रेस, जी राहुल गांधी, जी सोनिया गांधी, जी प्रियंका गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव वापरून जे महाराष्ट्रात आणि देशात राजकारण करत आहे, तेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी 10 मिनिटं पहिले याच चौकात येऊन गेले, इथूनच आमच्या समोरून गेलेत। हजारोच्या संख्येने आंबेडकरी जनता इथे होती, पण राहुल गांधी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला विसरलेत। हेच राहुल गांधी आहे, हेच काँग्रेस आहे, हीच सोनिया गांधी आहे। याच काँग्रेसनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान 80 वेळा बदलायचा प्रयत्न केला। आज राहुल गांधी का इथे राजकारण करायला आलेत का? बाबासाहेबांना अभिवादन करायला तुम्हाला वेळ नाही का? म्हणजे एकीकडे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, एकीकडे राजकारण करायचं आणि परभणीत येऊन परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरून जाऊन इथे थांबून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन न करणं हा देखील बाबासाहेबांचा अपमान आहे। आम्ही या राहुल गांधीचा, या काँग्रेसचा, या नाना पटोलेचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि याच्यानंतर मी आंबेडकरी चळवळीचा एक भीमसैनिक म्हणून महाराष्ट्रातील जनतेला असं आवाहन करतो की आम्ही इथे सांत्वनपर भेट द्यायला आलेलो आहे। आम्ही शहीद सोमनाथ सूर्यवंशी किंवा शहीद भीमसैनिक आमचे नेते विजय वाकोडेजी यांच्या परिवाराला भेट देण्याच्या अगोदर आमच्या सर्वांचा आराध्य दैवत, आमचा आदर्श, आमचे श्रद्धास्थान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज आम्ही तमाम परभणीच्या भीमसैनिकांनी अभिवादन केलेलं आहे। या बेईमान राहुल गांधीचा, या बेईमान काँग्रेसवाल्यांचा मी धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो। आणि थोड्याच वेळात इथून आम्ही सर्व भीमसैनिक, आम्ही कोणत्या गटाचे आहो, कोणत्या पक्षाचे आहो हे आम्ही बघत नाही। आमचा एकच नेता आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी आणि आमचे भीमसैनिक नेते आदरणीय विजय वाकोडेजी यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्या परिवाराला आज आम्ही सांत्वनपर भेट देणार आहोत। आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाहीये। राहुल गांधी आलेत, ते घाणेरडं राजकारण करून गेलेत। बाबासाहेबांना अभिवादन न करणं हा बाबासाहेबांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राचा, देशाचा अपमान आहे। धन्यवाद। जय भीम।